नगरसेवक हे मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाले आपल्याला दिसते. बर संतोष, पण उपमहापौर अद्यापही टिपूचं चित्र लावण्याबद्दल ठाम आहेत की त्यांनी आता भूमिका मवाळ केली आहे? नाही, ते टिपू सुलतानचा फोटो लावणार असं ते त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहे. धन्यवाद संतोष सगळ्या तपशिलासाठी. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अचानक महायुतीच्या नेत्याला भेटायला पोहोचल्यानं सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. काहीही झालं तरी महायुतीच्या जवळ जायचं नाही अशी शपथ त्यांनी उद्धव ठाकरेंना घातली होती. मात्र दस्तूर खुद्द उद्धव ठाकरेच भाजपासोबत जात असताना आपण का मागे राहा असा प्रश्न कदाचित राज ठाकरेंना पडला असेल. कदाचित याच निकषावर राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एकनाथ शिंदेंच्या शासकीय निवासस्थानी म्हणजेच नंदनवन इथं जाऊन भेट घेतली. आपल्यासोबत शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे जोडलेले आहेत. शीतलजी नमस्कार, माझा आवाज येतोय? प्रसाद काथे बोलतोय. हो. राज ठाकरे आपल्याला भेटायला आले. शिंदे आणि ठाकरेंमधला जो आत्तापर्यंतचा दुरावा होता महानगरपालिकेतल्या निवडणुकीच्या दरम्यानचा, आधी विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यानचा, तो आता पूर्ण मिटलाय असं समजायचं का? एक लक्षात घ्या की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे हे शिंदे साहेबांना भेटायला आलेत. कदाचित काही काम असू शकतं, कारण शिंदे साहेब स्वतः उपमुख्यमंत्री असून मुंबई शहराचे पालकमंत्री देखील आहेत. त्यामुळे काही लोकांची कामं असू शकतात. काही पक्षामध्ये जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाताना काही प्रश्न त्यांच्या समोर आलेले असतील, ते प्रश्नांची उत्तरं किंवा त्या प्रश्नांचं सोल्युशन कसं काढावं यासाठी काही ही भेट असू शकते. पण मग एक शीतलजी अजून एक प्रश्न असा आहे की या निमित्तानं भविष्यातले काही राजकीय समीकरण बदलण्याचे संकेत मिळत आहेत? बघा, राजकारणात नेहमीच जर आणि तर या गोष्टी असतातच. त्याच्यामुळे नक्कीच याच्या मागे काय संकेत आहेत, भविष्यामध्ये काय याचे अर्थ निघतील याबद्दल आपण आता सांगू शकत नाही. पण नक्कीच ही एक खळबळ उडवून देणारी बातमी आहे असं म्हणायला हरकत नाही. खळबळ कदाचित उबाठाच्या गोटामध्ये उडालेली असेल, परंतु आमच्या मते तरी ही भेट काही कामासाठीच असू शकते. जी, धन्यवाद या प्रतिक्रियेच्यासाठी. दरम्यान जसं आता थोड्याच वेळापूर्वी शीतल म्हात्रे म्हणाल्या त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या गटाकडूनही राज ठाकरे एकनाथ शिंदेंना भेटायला जाण्यावर प्रतिक्रिया आली आहे. सुषमा अंधारे काय म्हणाल्या ते ऐका. एकनाथ शिंदे हे जरी माझ्या विरोधी पक्षाचे असले तरी ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या एका स्वतंत्र पक्षाचे पक्षप्रमुख आहेत. त्यामुळे त्यांनी कुणाला भेटायला जावं यासाठी कुणाच्याही परवानगीची त्यांना आवश्यकता नाही आणि त्यांच्या कुठल्याही भेटण्यावर आमचं काहीही म्हणणं असण्याचं कारण नाही. त्यामुळे ते कशासाठी गेले, ते का भेटले याच्यावर मी खलबतं का बरं करावी. आमचे सहकारी प्रतिनिधी शुभम उमाळे या निमित्तानं आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. शुभम, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर पटकन सांगा, राज ठाकरेंचं एकनाथ शिंदेंकडे काम काय होतं? अर्थातच काम काय होतं हे अजून गुलदस्त्यातच आहे, पण दोघांची भेट झालेली आहे आणि दोघांच्या भेटीमुळे कुठेतरी उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे गटाची नेमकी आता पुढची भूमिका काय असणार आहे याच्याकडे सर्वांचंच लक्ष आहे. अर्थातच ज्या पद्धतीने महानगरपालिकेच्या निवडणुकीपुरतं दोन्ही ठाकरे बंधूंच्या पक्षांचं एकत्रीकरण झालं होतं हे आता पुढे टिकून राहतं की नाही अशी एक चिंता व्यक्त होत आहे. कारण की महायुतीमध्ये एकनाथ शिंदे असतील किंवा इतर पक्ष असतील, कुठे ना कुठे अनेक मोठे जे दिग्गज नेते असतात किंवा मग प्रवक्ते असतात त्यांचा कुठेतरी पक्षप्रवेश करून घेण्यामध्ये आहेत. आणि अशामध्येच मुंबईमध्ये मनसेचे 6 नगरसेवक जरी असले तरी देखील शिंदेंना हवे तेवढं यश नाही मिळालं आणि त्यामुळे येणाऱ्या काळात मनसेचे नगरसेवक यांची भूमिका पालिकेमध्ये घेतो. पटकन, वेळेची मर्यादा आहे आपल्याला. पटकन सांगा, तुम्हालाही हे जाणवतं का की ठाकरे सत्तेच्या जवळ गेल्याशिवाय राहू शकत नाहीत? अर्थातच असं समीकरण हे इतिहासामध्ये नेहमीच पाहायला मिळालेलं आहे आणि कुठेतरी कल्याण डोंबिवलीमध्ये कुठेतरी उत्तर हे देखील सापडलेलं आहे की कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीच्या नंतर लगेच मनसेचे नगरसेवक यांनी कुठेतरी महायुतीला पाठिंबा दिला, शिवसेनेला पाठिंबा दिला. आता नेमकं मुंबईमध्ये पण असंच चित्र होतं का आणि ते सत्तेजवळ जातात का? कारण की पुन्हा एकदा निवडून येणं हे तर एक महत्त्वाचा भाग आहे, पण पुढचे 5 वर्ष विरोधी बाकांवर बसून काय करायचं, आलेल्या 6 ज्या सीटा आहेत त्यांचं दुप्पटीकरण कसं होईल यासाठी सत्तेमध्ये राहणं मनसेला तेवढंच गरजेचं आहे. प्रसाद, धन्यवाद शुभम या सगळ्या तपशिलाच्यासाठी. वळूयात पुढच्या बातमीकडे.
अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या निमित्तानं निर्माण झालेला संशय अद्यापही कायम असल्यानं अजित पवार